नागरिकांच्या खिशाला ही कात्री बसतच चाललेली आहे, कारण की पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर आता CNG आणि PNGचे दर देखील वाढलेले आहेत। CNGचे दर हे 2 रुपयांनी महागलेले आहेत। आता आपण दादर येथील पेट्रोल पंपावरती आहे। आपण या ठिकाणी CNGचा प्राइस बघितलं तर आता 86 रुपये झालेला आहे। 2 रुपयांनी CNG या ठिकाणी महागलेला आहे, कारण की या अगोदर CNGचे प्राइस प्रति किलो 84 रुपये होते, तो आता प्रति किलो 86 रुपये झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा नागरिकांच्या खिशाला कात्री बसलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी चालक आहेत जे गाडी चालवतात, त्यांना या ठिकाणी मोठा फटका बसणार आहे। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलून घेऊया, त्यांना किती फटका बसणार आहे। सर, CNGच्या दरामध्ये पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे, 2 रुपयांनी CNG महागला आहे। काय ते फटका तर बसणार सर्वसामान्याला, सर्वसामान्य जनता याच्यातून होरपळून जाते। म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांचं वाढच होती, कमी कधी होतच नाही। जरी तेलाचे कच्च्या तेलाचे भाव कमी झाले तरी CNG कधी कमी होत नाही, उलट वाढतच असतो। एकदा वाढले की ते कमी होतच नाही, त्याच्यामुळे सगळीच हैराण आहे। त्याच्यामुळे ड्रायव्हर लोकही किती फटका बसणार आहे, कारण की पेट्रोल आणि डिझेलचे दर हे ते वाढत जातात, CNGचे दर देखील CNGचे आता 86 झालं, तर 82 होते, 80 नंतर 82 झाले, 82 नंतर डायरेक्ट आता 86 झाले। त्याच्यामुळे हा फटका सगळ्यांना बसणारच आहे। ओरडून करणार काय, सरकारच आहे। सरकारची काय केलं पाहिजे? सरकारने काय कमीत कमी हे तर स्थिर ठेवलं पाहिजे। नुसतंच वाढत चाललं, जे वाढत आहे बरं, हे वाढत आहे का? रेट वाढतात का गाड्यांचे? असे भाडेवाढ वाढते का? जरी हे वाढलं तरी भाडेवाढ वाढतच नाही। आपण अजून काही या ठिकाणी गाडी चालक आहेत, त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया। त्यांना काय वाटतं या ठिकाणी, त्यांची काय म्हणणं आहे, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया। काका, काय सांगणार? CNGचे दर पुन्हा एकदा वाढलेले आहेत, 2 रुपयांनी CNG वाढलेलं आहे। हा, वाढला तर काय करणार आता, आम्हाला तर भरायला लागणार ना, ते तर भरतो आता। 15 दिवसामध्ये ही दरवाढ झाली आहे। हा, दरबार यायचंच होतं, तर काय करू आता। काहीतरी CNG ही पण गरजच झालेली आहे नागरिकांची। हा, गरजेचं आहे भाई। आपल्याबरोबर अजून काही या ठिकाणी चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांचं या ठिकाणी काय म्हणणं आहे, त्यांना किती या ठिकाणी फटका बसणार आहे। आपण त्यांच्याशी या ठिकाणी विचारून घेऊया। सर, CNG में 2 रुपये की बढ़त हो गई है, क्या कहेंगे? ये 15 दिन में दूसरी बार बढ़त है। डिफ़िकल्ट है कैसा मीनिंग, कैसा वर्किंग प्रोफेशनल को कठिन जा रहा है, बट क्या कर सकते हैं। पेट्रोल डिझेलचे दर हे वाढतच आहेत, पण आता CNGचे वाढत आहेत, पण म्हणजे काय उत्तर काय द्यायचं त्याला कळत नाही। म्हणजे काम तर करायला जायला लागणारच, पैसे वाढत आहेत पण सॅलरी वाढत नाही आहे। कठीण आहे। सरकारने काय केलं पाहिजे यावरती उपाय? केलं तर भरपूर पाहिजे, पण माझ्याकडे उत्तर नाही आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे सरकारने। पण भरपूर कॉमन मॅनला काहीच हे नाही आहे। कॉमन मॅनला काही असं डिस्काउंट वगैरे काही नाही आहे। जे श्रीमंत आहेत त्यांना सगळं म्हणजे अफोर्डेबल आहे। कॉमन मॅन वर्किंग क्लासला काहीच नाही आहे। अफोर्डेबिलिटीचा हा प्रश्नच नाही आहे काही। आता CNG ही देखील गरज झालेली आहे, कारण की पेट्रोल हो ॲब्सोल्युटली। मी CNGच कार वापरतो। एक मिनिट, मला जरा CNG भरायला लागेल। आपण या ठिकाणी बघितलं तर सामान्य माणूस काय बोलणार असं या ठिकाणी नागरिक बोलत आहेत, कारण की CNG ही माणसाची आता गरजच झालेली आहे, कारण की पेट्रोल डिझेलच्या नंतर आता CNGच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी सातत्याने दर वाढून नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।